द्या, लक्ष द्या, लक्ष द्या, लक्ष द्या, लक्ष द्या, लक्ष द्या. अवकाळी पावसाचा कहर, चांदवड तालुक्यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. गारपिटीने कांदा, गहू, द्राक्ष पिकांचे नुकसान. सरकारकडे तातडीच्या मदतीची मागणी. चांदवड तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे. दूधखेडा येथे काढून ठेवलेले कांदे पावसात भिजून मोठ्या प्रमाणात खराब झाले आणि यासोबतच गहू आणि द्राक्ष पिकांचे नुकसान झालेलं असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते आणि सामाजिक कार्यकर्ते विलास भवर यांनी शिष्टमंडळासह घटनास्थळी पाहणी केली. त्यांनी सरकारचा जाहीर निषेध करत तातडीनं पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकारने ठामपणे उभे राहावे अशी जोरदार मागणी त्यांनी यावेळेस केली आहे. या चांदवड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये काल मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह मोठा पाऊस आणि गाराही या पश्चिम पट्ट्यात पडल्या. या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास खऱ्या अर्थानं हिरावून घेण्याचं काम या वादळानं आणि या पावसानं काल केलंय. आणि जो कांदा आता हे तुम्ही बघताय, शासनानं सांगावं हा कांदा मार्केटमध्ये जाईल आणि तो विकला जाईल आणि त्याचे 2 रुपये या शेतकऱ्याच्या पदरात पडतील अशी अवस्था आहे का? या शासनानं यावं, बघावं. आणि ज्या शेतकऱ्यांच्या नावानं खऱ्या अर्थाने हे शासन राजकारण करते, हा देश कृषी प्रधान आहे असं गवगवाट करते, पण या कृषी प्रधान देशामध्ये या शेतकरी राजाची खऱ्या अर्थानं काय अवहेलना होत आहे हे बघण्यासारखं आहे. कारण हा पाऊस झालाय, काल ह्या कांद्याला कांद्याच्या काढणीचं काम चालू होतं आणि हा कांदा आज काढून मार्केटमध्ये गेला असता या शेतकऱ्याला 2 रुपये पदरात पडले असते. परंतु काल या गारांच्या पावसामुळे शेतकऱ्याच्या 1ही रुपया खऱ्या अर्थानं पदरात पडणार नाही. याचमुळे शेतकरी कर्जबाजारी होतोय. वारंवार शेतकरी म्हणतोय का आम्हाला कर्जमुक्ती द्या, आमची कर्जमाफी करा. कर्जमाफी द्यायला तयार नसाल तर आमच्या कांद्याला, आमच्या पिकाला हमी भाव द्यावा. हमी भाव नसेल देता येत तर कमीत कमी आमचं झालेलं नुकसान शासन अनुदान रूपात तरी आम्हाला आज तरी देण्याची कृपा करावी. हे आव्हान मी आपल्या सर्व मीडिया मार्फत करतोय. कारण जर आज शासनानं आमच्याकडे लक्ष दिलं नाही तर आम्हाला सर्व शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही. हीच खरी अंतर्हाक आम्ही शासनाला आव्हान करतोय का शासनानं आम्हाला आज तरी मदत करावी.